नमस्कार. आईल पेलवरती मी आपलं स्वागत करतो. आम्हा कवींना कशावरही कविता सुचते. आता अवतीभोवती इतकी झुरळ झालेली आहेत, तेव्हा म्हटलं झुरळावरतीच एक कविता करावी. झुरळ एक चिंतन. झुरळ म्हटलं की घाण वाटतं, कॉक्रोच म्हटलं की छान वाटतं. झुरळ म्हटलं की घाण वाटतं, कॉक्रोच म्हटलं की छान वाटतं. झुरळांसाठी लागतं हिट, झुरळांसाठी लागतं हिट, कॉक्रोच साठी लागतं नीट. झुरळ पाहताच काही घाबरतात, काही झुरळाला झटकन झटकतात. घाबरणाऱ्यांची गंमत पाहावी, झटकणाऱ्यांची हिंमत पाहावी. घाबरणाऱ्यांची गंमत पाहावी आणि झटकणाऱ्यांची हिंमत पाहावी. हेही आता आलंय दिसून, हेही आता आलंय दिसून. झुरळांना असतात भावभावना, झुरळांचेही दिवस असतात. त्यांची म्हणे होते संघटना, त्यांची म्हणे होते संघटना. झुरळ बरळू लागतात तेव्हा कानावर हात जातात. झुरळ बरळू लागतात तेव्हा कानावर हात जातात. झुरळ नाचू लागतात तेव्हा डोळे मिटावे लागतात. अहो, झुरळ नाचू लागतात तेव्हा डोळे मिटावे लागतात. असो असो, सांगू तरी काय काय. अहो, सांगू तरी काय काय, झुरळांना 100 पाय. सांगू तरी काय काय, झुरळांना 100 पाय. तेच म्हणतील आता दे माय धनी ठाय, दे माय धनी ठाय. एक मात्र घ्यावे लक्षात, एक मात्र घ्यावे लक्षात. झुरळ नको घराघरात, झुरळ नको घराघरात. घर स्वच्छ नीट ठेवा नीट, संस्कारांना मना मनात, संस्कारांना मना मनात. या चिंतनातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे तो घ्यावा. आपल्याला ही रचना आवडली असेल तर इतरांना जरूर पाठवा. धन्यवाद.